पुण्यात झपाट्यानं वाढणाऱ्या वाघोली परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी। गेली अनेक वर्षांपासून रखडलेली पीएमआरडीएची वाढीव पाणी पुरवठा योजना अखेर पूर्णत्वास आली आहे। येत्या 22 मार्चला या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे। 7 वर्षे रखडलेलं काम अखेर मार्गी लागणार आहे। वाघोली आभाळवाडी परिसरात वाढती लोकसंख्या आणि झपाट्यानं उभ्या राहणाऱ्या सोसायट्यांमुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता। अनेक नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं आणि त्यासाठी दरमहा मोठा खर्चही करावा लागत होता। मात्र आता पीएमआरडीएच्या या वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे वाघोली आभाळवाडी परिसराला दररोज तब्बल 50 लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे टँकरवरील अवलंबित्व कमी होऊन नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या प्रकल्पाची क्षमता दैनिक 50 लाख लिटर पाणी पुरवठा आहे। मुख्य जलवाहिनीची लांबी आहे 10.3 किलोमीटर, तर 5 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र कार्यरत आहे। वाघोलीत उंच जलकुंभ 3 लाख लिटर क्षमतेसह उभारण्यात आला आहे। योजना 2011 मध्ये तयार केली गेली, 2018 मध्ये मंजुरी आणि 2019 पासून काम सुरू। एकूण प्रकल्प खर्च सुमारे 23 कोटी रुपये आहे। नवी जलपुरवठा योजना प्रकल्प क्षमता 50 लाख लिटर प्रतिदिन, मुख्य जलवाहिनी 10.3 किलोमीटर, जलशुद्धीकरण केंद्र 5 दशलक्ष लिटर क्षमता, उंच जलकुंभ वाघोली 3 लाख लिटर क्षमता। योजना तयार झाली 2011ला, मंजुरी मिळाली 2018ला आणि काम सुरू झालं 2019ला। प्रकल्प खर्च सुमारे 23 कोटी रुपये। या योजनेला 2019 साली तत्कालीन स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली होती। मात्र विविध प्रशासकीय कारणं आणि कामातील विलंबामुळे हा प्रकल्प तब्बल 7 वर्षे रखडला। दरम्यान स्थानिक नगरसेविका रत्नमाला सातव आणि भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप सातव यांनी सातत्यानं पाठपुरावा करत संबंधित अधिकारी, जागा मालक आणि ठेकेदारांशी समन्वय साधत सगळे अडथळे दूर केले। त्यामुळे अखेर हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे। 7 वर्षापासून रखडलेली ही पाणी पुरवठा योजना, ज्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जागेचा मोबदला, जिथं जॅकवेल आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जागेचा मोबदल्याचा विषय होता। ट्रान्सफॉर्मर बसवणं, केबल टाकणं आणि बाकीच्या ज्या काही अडचणी होत्या आणि गेल्या अनेक वर्षापासून त्या रखडल्या होत्या। गेल्या 1 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका रत्नमाला संदीप सातव आणि आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, त्यानंतर पीएमआरडीचे अधिकारी, त्यानंतर जागा मालक आणि संबंधित सर्वच नागरिकांची एकत्रित बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सर्व ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या। त्या ठिकाणी जॅकवेलचे पंप चालू केले आणि सर्व हा जो पाणी पुरवठ्याचा प्रोजेक्ट आहे हा संपूर्ण चालू झालेला आहे। पुढच्या 22 तारखेला येणाऱ्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। या कामामध्ये अनेक ठिकाणी त्रुटी देखील दिसून आहे, निकृष्ट काम झालेलं दिसून आहे। नाही, याच्यामध्ये पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी या बाबतीत सगळी पाहणी करणं गरजेचं आहे। ज्या काही त्रुटी आहे त्या पाहण्याची गरज आहे। ज्या ठिकाणी काम अर्धवट झाले, काही निकृष्ट दर्जाचं आहे, याचं संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्याची सहानुशा करणं गरजेचं आहे। या कामाबाबत अनेक वेळा नागरिकांनी पीएमआरडीएकडे तक्रारी केल्या, निवेदनं दिली आणि आंदोलनही केली। ठेकेदारानं काम वेळेत पूर्ण न केल्यानं पीएमआरडीएनं त्याला दंडही ठोठावला। मात्र सातत्यानं पाठपुरावा केल्यानं अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला। वाघोलीला पाणीदार करणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते येत्या 22 मार्च रोजी करण्यात येणार आहे। या कामाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि या भागाचे सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या शुभ हस्ते 22 तारखेला हा लोकार्पण सोहळा होणार आहे। वाघोली सारख्या वेगानं वाढणाऱ्या उपनगरात पाणी हा मूलभूत प्रश्न बनला असताना ही योजना वेळेत पूर्ण झाली असती तर नागरिकांना अनेक वर्षे टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागलं नसतं, अशी चर्चा आता स्थानिकांमध्ये आहे। तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला असला
तरी भविष्यात अशा जीवनावश्यक योजनांमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी प्रशासनानं अधिक जबाबदारीनं काम करण्याची गरज व्यक्त केली जाते. PMRDच्या माध्यमातून वाघोली आवळवाडीसाठी वाढीव पाणी पुरवठा योजना 2019 साली मंजूर झाली होती. तत्कालीन आमदार स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांच्या हस्ते 23 कोटी रुपयाच्या या पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू झालं होतं. परंतु 7 वर्षानंतर अखेर हे काम आता पूर्णत्वास येत आहे. 22 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. परंतु या कामाबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. अनेक दिवस हे काम रखडले गेले. या कामाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं ह्या कामामध्ये देखील अनेक प्रकारे त्रुटी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पायऱ्या देखील निखळलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 7 वर्ष हे काम झालं. 7 वर्षामध्ये हे काम होत असताना याच्या गुणवत्तेकडे देखील संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु अखेर 7 वर्षानंतर या कामाच्या उद्घाटनाला आता मुहूर्त मिळाला आहे. लवकरच या प्रकल्पाचं उद्घाटन देखील होणार आहे. परंतु एखादा सार्वजनिक प्रकल्प 7 वर्ष रखडतो ही सर्वसामान्यांच्या विषयाने चिंतेची बाब आहे. एकूणच काहीतरी या पाणीपुरवठा योजनेमुळे वाघोली असेल, आवळवाडी असेल येथील नागरिकांना दररोज 50 लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांना जे टँकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागतं याचा त्रास देखील कमी होणार आहे. एकूणच काय तर आता या कामाला कुठेतरी आता पुन्हा एकदा गती आल्याचे पाहायला मिळते. 22 तारखेला उद्घाटन होणार आहे. त्या दृष्टीने आता काम देखील जोरात चालू आहे. प्रगतीपथावर आहे. लास्ट स्टेजला काम आलेलं आहे. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग असेल किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. म्हणजेच तब्बल 7 वर्षानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाघोली आवळवाडीकरांना पाणी उपलब्ध होणार आहे. ही बाब आपल्याला यामध्ये ठळकपणे म्हणावी लागेल. सचिन धुमाळ, LS मराठी, वाघोली, पुणे.